गुरुजी, गुरुजी, मला चूल पेटवायची आहे. मला मला अग्नीची भिक्षा द्या. अग्नी भिक्षाम देही. इप्सित मनोकामनार्था सिद्ध्यर्थम. प्रीतम, प्रीतम, काय झालं? बाबा बाबा बरे आहेत ना? बाबांना काय झालं? नाही नाही, एक मिनिट. बाबा बरे आहेत, त्यांचं ऑपरेशन सुरू आहे. पण तू इथे काय करतेस? तुझं तुझं व्रत होतं ना? हॅलो, हा दादा बोल. हॅलो प्रीतम, काय परिस्थिती आहे तिकडे? नाही, ऑपरेशन सुरू आहे रे अजून. प्रीतम, तू तिकडे हॉस्पिटलमध्येच राहा. तिकडची सगळी काळजी घे. मी आईजवळ आहे, ठीक आहे? हो हो, मी बघतो इथलं. हां, आणि इकड पारू, काय रे, काय झालं? पारू आली आहे इथे. तिने तिचं व्रत पूर्ण केलंय आणि मिळालेल्या भिक्षेतून तिने त्याचा प्रसाद करून आणलाय. प्रीतम, आईचंही व्रत पूर्ण झालंय. मी तुला करतो नंतर फोन. हो, या मी वाट बघतोय. हां, प्रिया, काय झालं अगं? या बरी आहेस ना तू? हां, दीदी आई, प्रसाद घ्या. गुरुजी, 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 पारूने प्रसाद आणला. गावदेवी आईच्या साक्षीने भिक्षा मागण्याचं व्रत पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही दोघींनी मिळून हा प्रसाद देवाला नैवेद्य म्हणून दाखवा. सावकाश. डॉक्टर, काय झालं? कसं झालं ऑपरेशन? बाबा ठीक आहेत ना? काही काळजी करू नका. श्रीकांत सरांच्या इच्छाशक्तीला दाद दिली पाहिजे. त्यांच्यावरचा धोका टळलाय. आता श्रीकांत सरांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय.
मी दादाला कळवतो. आता सासूने आणि सुनेने एकमेकांना प्रसाद देऊन आपलं हे व्रत पूर्ण करायचं आहे. अहिल्यादेवी, आपलं व्रत जरी पूर्ण झालेलं असलं तरी हा अंगारा श्रीकांतच्या कपाळाला लावा. सुखी भव. आई आई मला असं वाटतंय की तू ह्या अशा अवस्थेत बाबांकडे नको जाऊ. म्हणजे घरी जाऊन तू देवा, ही अशीच कृपा आमच्यावर ठेव. माझ्या श्रीकांतला असंच उदंड आयुष्य लाभू दे. अहिल्या, असं कसं देव घेऊन जाईल मला? त्याला माहिती आहे माझी बायको कोण आहे. अहिल्या, प्रत्येक वेळेला तुझा हट्ट पूर्ण करतेस तू. तसंच आताही देवाशी भांडून मला परत आणलंस ना. एवढं प्रेम करतेस माझ्यावर. खरंच खूप भाग्यवान आहे मी. मला तुझ्यासारखी बायको मिळाली. बस श्रीकांत. काय ग, काय झालं? काही नाही. काय नाही, बाबा हिने व्रत केलं, तुमच्यासाठी गुडघ्यांवर चालली आहे. प्रीतम, एवढा त्रास होतो तर नाही पूर्ण करायचं ना व्रत. श्रीकांत काय बोलतोयस तू? नाही तर काय. अरे चांगला स्वर्गात चाललो होतो अप्सरांना भेटायला, परत बोलवलं हिने. बाबा बस बस झाला आता. प्रीतम बघ हा, नवऱ्याला जरा म्हणून एकटं सोडत नाही ते बायका. पुरे आत्ताच ऑपरेशन झालं,